श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। लिंबाचा सीझन संपायच्या आधी ही रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी 15 ते 20 मिनिटात रेडी होते। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे झटपट असं इन्स्टंट लिंबाचं लोणचं। तर चला कृतीला सुरुवात करूया। लोणचं बनवण्यासाठी मी इथे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम पिवळी अशी छान लिंब घेतलेली आहेत। आता ही लिंब आपल्याला गरम पाण्यात 15 मिनिटं भिजत ठेवायची आहे आणि याच गरम पाण्यात साधारण 1 चमचा मीठ घालणार आहे, जेणेकरून याच्यावर जे काही किडे असतील किंवा जी औषधं मारलेली असतात ते पूर्णपणे निघून जाईल। हे बघा 15 मिनिटानंतर मस्त असे हे थोडेसे मऊसरही होतात, जेणेकरून आपल्याला छान आणि सॉफ्ट अशी त्याची स्किन लागते। आता हे लिंबू आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत, अजिबात पाण्याचा अंश नको। मी इथे सगळे लिंबू व्यवस्थित कोरडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला या लिंबांचे 4 भाग करायचे आहेत आणि यातल्या बिया वेगळ्या करायच्या आहेत। बिया पूर्णपणे वेगळ्या करा, म्हणजे एकही बी राहून देऊ नका। जर ती राहिली, जेव्हा आपण वाटू लिंबू तेव्हा ती कडवटपणा असतो त्याचा, तो आपल्या लोणच्यामध्ये उतरेल, म्हणून हे थोडंसं काळजीपूर्वक पूर्ण बिया ह्याच्या काढून घ्या। अशा प्रकारे बघा मी इथे सगळे लिंबू व्यवस्थित 4 भागात कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला मिक्सरमधून पल्स मोडवर बारीक करून घ्यायचं आहे। मला दाखवते की आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे या मिश्रणाची। हे पल्स मोडवर मिक्सर बंद चालू करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। बघा अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे। ही आपली जी मिश्रण आहे लिंबाचं ते 1 कप निघालेलं आहे। मग आता 1 कप जर लिंबाचं मिश्रण आहे तर आपल्याला 2 कप गूळ, साखर किंवा गूळ पावडर तुम्ही यूज करू शकता किंवा देसी खांडही यूज करू शकता। तुम्हाला आवडेल ते स्वीटनर तुम्ही यात ॲड करू शकता। आता यातच मी घालते आहे 2 कप, ज्या कपाने आपण हे लिंबाचं मिश्रण मेजर केलं त्याच कपाने मी 2 कप गूळ पावडर घालते आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या लोणच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पाणी लागत नाही ना, त्यामुळे हे खूप छान वर्षभर टिकतं। हे बघा गूळ छान व्यवस्थित गुळाची पावडर मिक्स झालेली आहे। आता यात बेसिक मसाले जे आहेत ते घालून घेऊयात। यात कलरसाठी मी बेडगी लाल मिरची पावडर घालते आहे 1 मोठा चमचा, 1 मोठा चमचा लाल तिखट मिरची पावडर घालते आहे, अर्धा मोठा चमचा पांढरं मीठ घालते आहे, त्याचबरोबर अर्धा टीस्पून काळं मीठ घालते आहे, अर्धा चमचा मी जिरा पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीर पावडर घालते आहे। याने ना एक टेस्ट खूप छान येते, जामसारखी टेस्ट येते। आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे। साधारण 2 ते 3 मिनिटात हे बघा आपल्या मिश्रणाला छान उकळी यायला सुरुवात होते आणि पुढचे 7 ते 8 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच। 7 ते 8 मिनिटं झाल्यानंतर हे बघा किती छान असं थिक व्हायला लागलेलं आहे आपलं लोणचं। मी तुम्हाला दाखवते लोणचं रेडी आहे ते कसं ओळखायचं। थोडंसं गरम आहे, पटकन तार दिसणार नाही तुम्हाला। हे बघा तार दिसायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपलं लोणचं रेडी आहे। आता याला आपण छान थंड करून घेऊयात। आपलं लोणचं छान थंड झालं आणि थिकही झालं। हे आता स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये ठेवून तुम्ही हे वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकता। चला तर वर्षभर टिकणारे आणि अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारे चटपटीत असे लिंबाचे लोणचं रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।